आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. शेवटी शिवसेनाच उपयोगी पडली. राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री गैरहजर. गाडीतून उतरताच पालकमंत्री शंभूराज देसाईंचा टोला. कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र अचानक राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री उद्घाटनास उपस्थित न राहिल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गाडीतून उतरताच अहो कुठं राष्ट्रवादीचा एक मंत्री नाही, काय नाही, शेवटी शिवसेनाच उपयोगी पडली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांना लगावला. प्रतिनिधी सकलेन मुलानी, कराड. कुठं राष्ट्रवादीची एक मंत्री नाही, काय नाही, शेवटी शिवसेनाच उपयोगी पडली. म्हणून तर पहिल्यांदा अध्यक्ष केलं तुम्हाला. अध्यक्ष पालकमंत्र्याला करावंच लागते, पण दोन मंत्री राष्ट्रवादीचे कुठे आहेत? कोण जाऊन विचारा की काय झालं, आबाचं काय झालं, तुला विचारायचं. अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित आपण करत असतो. राज्य सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, स्वर्गीय विलासराव पाटील काकांपासूनची सुरू झालेली ही पद्धत आहे, प्रथा आहे. त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं. वास्तविक पाहता माननीय कृषी मंत्री महोदय या उद्घाटनाला येणार होते, पण त्यांच्या काही तातडीच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांना 3 दिवस एक प्रकारची कृषी साथीची पर्वणी ही या बहुउद्देशीय कृषी प्रदर्शनामधनं जिल्हावासियांनाच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा या कृषी प्रदर्शनामध्ये येत असतात. आणि एक चांगली प्रथा सुरू झाली होती काकांच्या काळामध्ये आहे, आणि ती अशीच पुढे चालू राहिलेली आहे. राज्य सरकार, जिल्हा परिषद, कृषी विभाग, सर्व शासकीय यंत्रणा किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सगळ्यांच्या सहभागातनं एक चांगलं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं. उत्कृष्ट कृषीतलं नवनवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना पाहायला मिळतं, त्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळतं, त्याची आधुनिक माहिती मिळते. यावर्षी AI टेक्नॉलॉजी मार्फत शेतीमध्ये कसा त्याचा वापर करायचा त्याचंही प्रात्यक्षिक आपल्या कृषी विभागामार्फत या ठिकाणी आपण स्टॉल त्याचा या ठिकाणी उपलब्ध आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.